नमस्कार. मी अरविंद आठले. मागच्या भागामध्ये आपण गोविंद बुवांच्या नाठाळ घोडा महाराजांनी कसा शांत केला त्याची कथा ऐकली. सद्गुरू नेहमी म्हणतात की वर्तमानात जगायला शिका. आणि मग त्यानंतर आपण दोन ब्राह्मणांची कथा ऐकली की ज्यांनी महाराजांसाठी गांजाचं नवस केले. आणि अशा प्रकारे निज धर्म सांडीला सद्गुरूंचे नाते जसं आतड्याचं असतं. तर हा भाग सगळा आता आपण पुढच्या या कथानकामध्ये ऐकणार आहोत. एक एक छान कथानक सुरू आहेत. वाचक खूप समाधानी आहेत असं वाटतं. तर मी मिलिंदरावांना विनंती करतो आजचा भाग त्यांनी पुढे सुरू करावा. सर्वांना माझा नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि श्रीमंत सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया. आता काल आपण भजन रूप साखळीने घोडा कसा बांधून टाकला हे पाहिलं आणि पृथ्वी वृत्तामध्ये रचलेलं अचिंत्य जगताप्रती तुझी कृती न कोणाकडे असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी शिरी सतत माझी या वरदास्त ठेवा जणी. हा गोविंदबुवा टाकळीकरांनी रचलेला श्लोक आपण पाहिला, त्याचा थोडस आढावा घेतला, त्याच्याशी साधर्म्य साधणारे काही अभंग बघितले, तुकोबारायांचे ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या बघितल्या 9व्या अध्यायातल्या. आता आपण पुढच्या कथानकाकडे वळूया. अमरावती येथे आत्माराम भिकाजी नावाचे एक बडी आसामी राहत होती. सद्गृहस्थ होते, भाविक होते आणि त्या काळच्या ब्रिटिश राज्यामध्ये ते फार मोठ्या सरकारी पदावरती कार्यरत होते. त्या पदाचं नाव होतं प्रांत. आजही प्रांत हे पद तसंच्या तसं आपण चालू ठेवलेलं आहे. आपल्या आजच्या 2025 सालातही ते प्रांत हे पद आहे. ते ब्रिटिश कालीन निर्माण केलेलं पद. तर त्याचे प्रोटोकॉल्स वगैरे ते बघण्यात आपल्याला काही स्वारस्य नाही, आपल्याला कथेशी मतलब आहे. तर हे आत्माराम भिकाजी त्या अमरावतीला प्रांत म्हणून कार्यरत होते आणि अतिशय सज्जन भाविक असा हा मनुष्य होता. तर त्यांच्या घरी एकदा अनाहूतपणे गजानन महाराज जाऊन पोहोचले. आता हे फार मोठं आश्चर्य होतं त्यांना. आश्चर्याचा धक्काच होता की ऐकून होते महाराजांबद्दल की अमरावतीहून शेगाव असं काही फारसं लांब नाही, तरी सुद्धा त्या शेगावामध्ये महाराजांच्या दर्शनाला जायचा त्यांना काही योग आलेला नव्हता. पण महाराजांना माहित होतं ना की आपल्याला कोणाकडे जायचंय, कुठे जायचं नाही, कुठे भ्रमंती करायची, कुठे करायची नाही, आणि कोणावरती कृपा करायची, कोणाला जवळ करायचं, याची गणित महाराजांच्या ठाई अतिशय पक्की होती. त्यालाच अनुसरून असं लक्षात येतं की आत्माराम भिकाजींच्या घरी महाराज येऊन पोहोचले. आता एवढं मोठं चालतं बोलतं परब्रह्म आपल्याकडे आलंय, हा योगीराज आहे, हा संतकुळीचा राजा आहे, मग त्याचं उचित स्वागत करायला हवं ह्या भावनेपोटी. मग तर आत्माराम भिकाजी हे अधिकारी होते, श्रीमंत होते, त्यांना कमी काय होतं. हाताशी माणसांचा ताफा होता. मग भराभर हुकूम सोडले गेले. अर्थात ते अधिकारी ते हुकूमच सोडणार ना, ते विनवण्या करणार नाहीत कोणाच्या. हुकूम सोडले गेले, त्यावर हुकूम सगळी तयारी झाली आणि मग त्यांच्या मनाला येईल तशा पद्धतीने त्यांनी तो सगळा समारंभ आयोजित केला. अर्थातच मधु तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण या पोटी अनेक लोक तिथे जमा झाली. अर्थात हे अधिकारी आहेत, मग श्रीमंताच्या दारामध्ये न बोलवता जायला मिळतंय ही संधी कोण सोडणार. मग तिथे मग त्यानंतर होणारा महाप्रसाद किंवा आणखीन काही,
महाराजांचा समजा आजकालचे महाराज सत्संग करतात, त्यावेळचे महाराज सत्संग करत नव्हते. तासन तास, 2 तास काही नव्हतं. तर निदान दर्शन तरी मिळालं पाहिजे या हेतूपोटी गर्दी तर जमलीच. मग आत्माराम भिकाजींनी महाराजांना विनवणी केली आणि त्यांना मंगल स्नान घातले. ते कसं घातले? अति हर्षे मंगल स्नान घातले. आनंदाचा जणू काही सागरच आत्माराम भिकाजींच्या मनामध्ये उसळला होता आणि त्यांनी महाराजांना मंगल स्नान घातलं. मग उटणी लावली, अत्तर लावली, तेलाने मर्दन केलं, उष्णोदक स्नानम, शुद्धोदक स्नानम म्हणजे थंड पाण्याचं स्नान, पंचामृत स्नानम, अशा पद्धतीने तो स्नान विधी त्यांनी इतका काही यथासांग केला की त्यांच्या मनाला समाधान होईपर्यंत त्यांनी महाराजांना स्नानविधी घातला आणि महाराजांनी ते कोडकौतुक करून घेतलंही. याचं कारणच असं होतं की महाराज न बोलवता स्वतःहून तिथं आले होते. त्यामुळे तो जे काय करतोय म्हणजे आत्माराम भिकाजी, तर त्यांना ते करू दे ह्या पद्धतीने महाराजांनी ते सगळं स्वीकारायला सुरुवात केली. मग स्नानविधी संपल्यानंतर करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा, भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लावला, असे या पद्धतीने त्यांनी महाराजांना नटवायला सजवायला सुरुवात केली. गळ्यामध्ये पुष्पहार घातले, अंगाला संपूर्ण अत्तर फासलं, करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसवला. म्हणजे अतिशय तलम असं ते वस्त्र, रेशमी वस्त्र. त्यानंतर धूप दीप आरती केली महाराजांची. त्याला जी त्या पद्धतीने आरती करावीशी वाटली, कदाचित ती शिवशंकरांची आरती असेल, कारण तोपर्यंत दासगणू महाराजांनी महाराजांची आरती रचलेली नव्हती. म्हणजे जे आपण आज म्हणतो, जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भुवर जडबोड ताराया, हे तर दासगणूंनी तेव्हा रचलं नव्हतं, कारण महाराजच मुळी लीळा चरित्र रचत होते. त्यातला हा एक अमरावतीमध्ये घडलेला भाग आहे. तर मग महाराजांचं हे सगळं यथोचित त्यांनी पूजन केलंय, त्यांना भक्तिभावाने साष्टांग नमस्कार घातलेला आहे. आणि त्यानंतर मग त्या श्रीमंती थाटमाटाला साजेसे असे नैवेद्य नाना परीचे महाराजांना आत्माराम भिकाजींनी अर्पण केले. त्याचा थोडा बहुत स्वीकार महाराजांनी केलाही आणि महाराज तिथे अतिशय आनंदामध्ये राहिले. तर ते आत्माराम भिकाजी सुतांनी मागितलं काय हो त्यावेळेला महाराजांकडे? ऐश्वर्य मागितलं, सत्ता मागितली, संपत्ती मागितली, कौटुंबिक सुख मागितलं का आणखीन पुत्र व्हावेत असं काही कामना केली? काहीच मागितलं नाही. कारण गंगा जेव्हा दारामध्ये येते की नाही, त्यावेळेला त्या गंगेमध्ये सचैल स्नान करायचं असतं. तिचं पाणी हंड्या कळशातनं भरून घरामध्ये स्टोअर करायचं नसतं, हे ज्याला कळतं ना, त्याला गंगेत स्नान करणं म्हणजे काय आणि गंगा दारात येणं म्हणजे काय हे कळतं. म्हणजे त्यावेळेला चित्तवृत्ती भानावर असतात, त्या चित्तवृत्ती लोप पावलेल्या नसतात. मनाला येईल तसं केलं असं काही नसतं. त्यामुळे महाराजांकडे कोणतंही मागणंच त्यांनी मागितलं नाही. अर्थात त्यांना वैयक्तिकरित्या, लौकिकरित्या, सांसारिकरित्या, प्रापंचिकरित्या काहीही कमी नव्हतं, कशातही न्यून नव्हतं. जशी बंकटलालाकडे महाराजांची आगत स्वागत किंवा रोजची दिनचर्या सांभाळली जात होती, त्याच पद्धतीने इथंही त्या श्रीमंती थाटामध्ये काहीही उणीव नव्हती. मग या पद्धतीने महाराजांचं सगळं पूजन अर्चन आत्माराम भिकाजींनी केलं. त्यावेळेला तिथं अनेक बडी बडी दिग्गज मंडळी त्या काळची सुद्धा आलेली होती. गणेश श्रीकृष्ण खापर्डे म्हणजे हे वऱ्हाड प्रांतातलं, विदर्भातलं त्या काळचं फार मोठं प्रस्थ होतं. प्रस्थ अशासाठी की ते अतिशय निष्णात असे आणि ख्यातकीर्त वकील होते. म्हणजे त्यांची ख्यातीच अशी होती की वकिली तर ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडती हो,
त्या काळी रुपयांचे ढीग पडतायत वकिलीमध्ये, म्हणजे काय थोरवी असेल त्या व्यक्तीची. तर त्यांचंही तिथे त्यावेळेला आगमन झालं होतं. आत्माराम भिकाजींनी त्यांना बोलवलेलं होतं. त्यांनाही एका क्षणामध्ये काहीतरी आतमध्ये लख्खन कुठेतरी जाणीव झाली त्याची, की अरे हे जे काही चाललंय ज्या परब्रह्माचं, ज्या योगी पुरुषाचं, ते काहीतरी अलौकिक आहे. आणि आपला आणि ह्यांचा सांधा जुळला तर किती बहार येईल. कारण हे सुद्धा सद्गृहस्थ अतिशय भाविक मनाचे होते. मग त्यांनी महाराजांना विनंती केली की महाराज, तुम्ही आत्माराम भिकाजींकडे आलेला आहात, तुमच्या इच्छेने आलेला आहात, आता माझ्या इच्छेने माझ्या घरी चला. त्याप्रमाणे महाराज त्यांच्याही घरी गेले. तिथेही अतिशय राजेशाही स्वागत महाराजांचं झालं. कारण हे सगळे वऱ्हाड प्रांताचे त्यावेळचे नवकोट नारायणच होते, ही व्यक्ती सगळ्या. दादासाहेब खापर्डे म्हणजे त्यांचं तर काही विचारूच नका, कारण ते सरकार दरबारी अतिशय फार मोठं स्वतःचं वजन असलेली व्यक्ती होती. मग अशा अनेक पूजा अमरावतीमध्ये अनेकांच्या घरी अनेकांनी केल्या. पाद्यपूजा असतील किंवा स्नानविधी असेल किंवा आणि काही असेल किंवा नुसतंच संभावना असेल, अत्तर गुलाब असतील किंवा पुष्पहार असतील, नैवेद्य असतील, या पद्धतीने अनेक ठिकाणी अमरावतीमध्ये अनेकांनी ती संधी घेतली. गणेश अप्पा नावाचा एक लिंगायत वाणी त्यावेळेला अमरावतीमध्ये होता. तो ह्या पूजेला 2-3 ठिकाणी आलेला होता. त्याच्या बायकोचं नाव होतं चंद्राबाई. तर ह्या दोघा व्यक्तींपैकी चंद्राबाईचं असं मत पडलं की तिच्या मनामध्ये तो विचार धरला की महाराजांना आपल्या घरी आपण न्यावं आणि मग तिथे आपल्याला जे यथोचित जे काही महाराजांसाठी करता येईल ते करावं. आता ह्या बड्या दिग्गज मंडळींच्या पेक्षा आर्थिक परिस्थितीने हा गणेश अप्पा जो लिंगायत वाणी आहे तो जरा खालच्या स्तरावरचा होता. आपण आता सामाजिक स्तर स्तर जेव्हा बघतो की आर्थिक स्थितीतले, त्याच्यामध्ये तो कुठेतरी खालच्या उतरंडीवरती होता. तर बायको सारखी म्हणजे चंद्राबाईंनी त्याच्या मागे जणू काही दवशात लावला की नाही, चला महाराजांना आपण घेऊन यायचंच आहे. तर तो म्हणाला की अगं तू काही वेडीबिडी झालीस का? अरे हा साधू जर घरी न्यायचा असेल तर केवढा मोठा वशिला पाहिजे आपल्याकडे, आणि आपल्याकडे तर तो वशिला नाही. आपण केवळ इतर लोकांबरोबर त्यांच्या दर्शनाला गेलेलो आहे, त्या सगळ्या पूजा बघितलेल्या आहेत. पहा म्हणे, दादासाहेब खापर्ड्यांना म्हणजे गणेश श्रीकृष्ण खापर्ड्यांना दादासाहेब खापर्डे या नावाने अतिशय ते प्रख्यात होते. त्यामुळे दादासाहेब खापर्ड्यांना सुद्धा हा साधू घरी न्यायला खूप कष्ट घ्यावे लागले, खूप विनवण्या कराव्या लागल्या. आपण तर त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान व्यक्ती आहोत, आपल्याकडे महाराज कसे काय येणार? तर चंद्राबाई म्हणते, हे बघा तुम्ही हे सांगताय ते मला काही पटत नाही. माझी मनोदेवता मला सांगते की साधूकडे हा उच्च हा नीच किंवा ह्याचा हा सामाजिक स्तर त्याचा हा सामाजिक स्तर अशी काही वर्गवारी साधूकडे नसते. साधूला समोरच्या व्यक्तीचं अंतःकरण कळतं, आणि मला असं वाटतं की आपल्या दोघांची ही अंतःकरणं अतिशय शुद्ध आहेत. मग तुम्ही ह्या साधू घरी आणण्यासाठी मागं पुढं का पाहता? ते म्हणाले की आणीन मी साधू या घरी, आणि ते येतीलही, पण त्यांचं उचित मान सन्मान करण्यासाठी सुद्धा आपल्याला किती फार मोठी जुळवाजुळव करावी लागेल याची तुला काही कल्पना आहे का? ते म्हणाले असं काही नसतं. विदुराच्या कण्यांवरती जो परमात्मा तृप्त होतो, सुदाम्याच्या पोह्यांवरती जो तृप्त होतो, त्याला पंचपक्वान्नाची काय आस असणार? आणि त्याला चांदी सोन्याच्या पंचारती उधळून त्याची आरती केली तर त्याच्यामध्ये त्याला काय स्वारस्य असणार? आणि हा जो योगी पुरुष आहे तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्यासारखा मला भासतो.
तर तो आपल्या घरचे सुदाम्याचे पोहे किंवा ताककण्या खाण्यासाठी तर नक्कीच येईल. मला वाटत नाही ते नकार देतील या सगळ्या गोष्टीला, जरी त्यांची आत्ता राजेश्वर्यात बडदास्त ठेवली जाते. तरी सुद्धा गणेश अप्पाच्या मनामध्ये, त्या लिंगायत वाण्याच्या मनामध्ये मागं पुढं चाललं ते, कसं बोलू मी महाराजांना, कसं सांगू, कसं विचारू, कसं आमंत्रण करू. आणि तरी तो रोज दर्शनाला त्या ठिकाणी जात होता, जिथे तिथे महाराज जात होते तिथे. तर त्याच्या मनातला तो महाराजांपुढे आलं की त्याच्या आतमधलं ते सगळं बोलायचं होतं की तुम्ही माझ्या घरी याल का वगैरे, ते सगळं आतल्या आतच राहत होतं. इतका भिडस्तपणा त्या गणेशाप्पाकडे होता. मग हे सगळं त्यांनी मनातच ठेवलं आणि ते जणू काही अंतर्ज्ञानाने आपल्या गजानन माऊलींनी जाणलं. आणि एकदा असेच गणेशप्पा महाराजांपुढे आल्यानंतर महाराजांनीच त्यांचा हात धरला आणि त्यांना म्हणाले की तुझं घर इथून किती लांब आहे ते सांग मला. मला असं वाटतं की तुझ्या घरी यावं, काही वेळ बसावं, काही वेळ बोलावं. तू जे काही मला खाऊ घालशील त्याचा स्वीकार करावा, असं मला वाटतं. ते ऐकल्यानंतर त्या गणेश अप्पा लिंगायत वाण्याला इतका काही हर्ष झाला आणि त्याच्या पत्नीला हर्ष झाला, आणि खरोखरी त्याचा हात धरून त्या राजेश्वर्यातनं त्याचं जे काही साधेपणातलं वास्तव्य होतं, संसार होता, तिथं महाराज गेले. मग त्यावेळेला ह्या उभयतांना जो हर्षवायू झाला, त्यावेळेला त्यांनी काय करावं? त्यांना यथोचित असा महाराजांचा सन्मान त्यांच्या पद्धतीने त्यांना खिशाला परवडेल त्या प्रकारे त्यांनी तो केला. आणि मग हा सगळा जो त्यांचा मांडलेला संसार होता तो त्यांनी महाराजांच्या पायावरती वाचला. आता ही अघटित कृत्य बघितल्यानंतर महाराजांचा अतिशय महाराज आनंदून गेले. महाराज अतिशय तृप्त झाले, समाधान पावले. कारण संतांना फक्त समोरच्या व्यक्तीचा भाव कळतो. त्यांनी आतापर्यंत देवदेव किती केलंय हे त्यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. आत्ता ह्या क्षणी वर्तमानात भाव काय आहे तेवढंच त्यांनी त्या गणेश अप्पा लिंगायत वाण्याच्या मनातला भाव ओळखला. आणि मग महाराज त्याला म्हणाले की अरे, परमार्थ असो, व्यवहार असो, काही असो, प्रपंच असो, ह्यामध्ये बाळगायची नसते. आणि किती भीड बाळगतोस तू? अरे, मनात येईल ते बोलावं की माणसाने. इतके दिवस तू माझ्या समोर येतोयस आणि तुझ्या पत्नीला वाटतं की मी तुमच्या घरी यावं, आणि तिचं म्हणणं बरोबर आहे की विदुरा घरच्या कण्या सुद्धा गोड मानून खाल्ल्या, सुदाम्याचे पोहे सुद्धा गोड मानून खाल्ले. द्रौपदीच्या थाळीला चिकटलेलं एवढंस पान सुद्धा मी तृप्ततेने ग्रहण केलं. का तर ती दुर्वास ऋषींची अहंकाराची नदीच आटवून टाकायची होती म्हणून. पण तरी सुद्धा मी ह्याचा स्वीकार केलाच ना सगळ्या गोष्टींचा. मग तू मला जर अगदी घोटभर चहा जरी दिलास किंवा घोटभर दूध जरी दिलंस, तरी ते मला अमृता समान आहे. त्यामुळे भीड कधीच बाळगू नये, प्रपंचात तर कधीच बाळगू नये. मनात असेल ते स्पष्ट बोलावं. भीड भिकेची बहीण असते. आपल्याला एक वाटत असतं आणि आपण भिडस्त स्वभावापोटी काही बोलत नाही, त्यामुळे प्राप्ती कसलीच होत नाही. ना संवादाची प्राप्ती होते, ना शब्दांच्या आदान प्रदानाची प्राप्ती होते, ना सहवासाची प्राप्ती होते, ना संपत्तीची प्राप्ती होते, ना अधिकाराची प्राप्ती होते, ना स्वतःच्या वैचारिक भूमिकेची मांडणी होते, किंवा त्यामधनं निर्माण होणाऱ्या गोष्टींची प्राप्ती होते. कशाची प्राप्ती होत नाही? एक केवळ भिडस्त स्वभाव बाळगल्यामुळे. अरे, मनी असेल ते बोलावं, असं महाराज त्याला सांगतात. अरे, मनी असेल ते बोलून टाकावं. हा, पण ते बोलणं प्रसंगाला उचित असेल अशाच पद्धतीने बोलावं.
धडंगासारखं काहीही बोलू नये, आचरटपणे तर मुळीच बोलू नये. पण तुझा भाव काय होता मी तुझ्या घरी यावं, आणि ते तू बोलायला कचरत होतास. तुला त्या सगळ्या श्रीमंत धनदांडग्या मंडळींची भीड पडली होती, यांच्या समोर मी महाराजांना कसं काय सांगू, हा वशिला कसा काय लावू. पण तो लागला वशिला तुझा, कारण मी तुझ्या अंतराला जाणलं, तुझ्यातला भाव जाणला. आणि त्यामुळेच मी तुझ्या घरी आलेलो आहे. मग ह्या उभयतांनी त्यांचा संसार जो काय होता, तो उदरनिर्वाहासाठी जे काही साधन त्याच्याकडे होतं, त्या सकट सगळा संसार त्यांनी महाराजांच्या पायावर वाहिला. मग अनेकांच्या ठिकाणी, अनेकांच्या घरी महाराजांच्या पाद्यपूजा झाली. कोणी त्यांच्या समोर चांदीच्या ताटात 100 रुपये ठेवले, त्या काळचे 100 रुपये. 1900 सालाच्या आधीची गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्या काळचे 100 रुपये ठेवलेत. कोणी बर्फी पेढ्यांची ताटं ठेवली आहेत, कोणी वस्त्र ठेवलेत, कोणी मनगटातली पोहची ठेवली, कोणी अंगठ्या ठेवल्यात, कोणी त्याला जे वाटेल ते फुलं ठेवलेत, काही. म्हणजेच जे जे उत्तम आहे, आपल्या पाशी जे उत्तम आहे, ते त्या ह्या सद्गुरु मूर्तीला अर्पण करावं, अशी ज्यांची ज्यांची मनीषा होती, त्या पद्धतीने ते झालं. आता आणखीन एक याच्यामध्ये एक गोष्ट अशी घडली की आत्माराम भिकाजी जे होते, त्यांचा सख्खा भाचा जो मुंबईला पोस्ट खात्यात तार मास्तर होता, तो त्यावेळेला नेमका रजा घेऊन आपल्या मामांना भेटण्यासाठी, म्हणजे आत्माराम भिकाजींना भेटण्यासाठी अमरावतीला आलेला होता. त्याचं नाव होतं बाळाभाऊ. तर त्या अमरावतीमध्ये, अर्थात महाराजांची जिथे जिथे पाद्यपूजा झाली, मामांच्याकडे तर बाळाभाऊंच्या झालीच, खापर्ड्यांच्या घरी झाली, गणेश अप्पाकडे पण महाराज गेले, अनंत ठिकाणी गेले. त्या प्रत्येक पूजेला, त्या प्रत्येक ठिकाणी बाळाभाऊ हजर राहायला लागला. आणि बाळाभाऊला जणू काही महाराजांचं पिसं लागलं, आणि बाळाभाऊंची मनस्थिती अशी झाली की अरे, प्रपंच हा किती अशाश्वत आहे. अशा थोर साधूच चरण सोडून जर प्रपंचामध्ये राहिलं तर काहीही मिळणार नाही. कारण जे अशाश्वत आहे, त्या अशाश्वतापासून मला कोणता लाभ होणार आहे. आजवर जो प्रपंच केला तोच पुरे झाला. अशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये, हे जेव्हा त्याच्या मनाने घेतलं, त्यावेळेला तो सतत महाराजांच्या चरणापाशीच राहायला लागला. मग इकडे तो ज्या एखाद 2 दिवसाच्या सुट्टीसाठी जो मामांकडे आला होता, आत्माराम भिकाजींकडे, एका दिवसाच्या सुट्टीसाठी किंवा 2 दिवसाच्या सुट्टीसाठी आलेला मनुष्य आता जो तार खात्यात आहे, त्यांनीच तार पाठवली की मी सध्या काही येत नाही. कारण तो तार मास्तरचीच नोकरी करत होता ना, पोस्ट खात्यामध्ये. तर मुंबईला तार गेली की मी काय सध्या येत नाही. 8 दिवसांनी दुसरी तार गेली, अजूनही काही माझा मुक्काम हलणार नाही. मग खरून मात्र त्याला तार यायला लागली, पत्र यायला लागली की तुम्ही घरी कधी येणार. कारण शेवटी कसं आहे, ब्रिटिश सरकारच्या पोस्ट ऑफिस खात्यामध्ये तो तार मास्तर होता. काहीतरी जबाबदारीचं काम होतं, रोजीरोटीचं साधन होतं, नोकरी होती, सरकारी नोकरी होती. मग हे सगळं टाकून हे कोणते भिकेचे डोहाळे ह्या बाळाभाऊला लागलेत, असा घरच्या मंडळींना प्रश्न पडला. त्यांच्या मामांनाही प्रश्न पडला. पण मामांची काहीतरी समजूत काढली असावी त्यांनी, आणि घरी जायचं नाही मुंबईला, असं त्यांनी ठरवलं.